या दोघे डेंजर गर्लफ्रेंड आहेत आणि ही साधी बोली आहे बिचारी. चिट्टी चिट्टी रोबोट, चिट्टी चिट्टी रोबोट. डेंजर डेंजर. सगळी गेम या नारलाव आहे काही. आता आईचा टेक आहे. आई बघा कशी रेडी झाली. यो कुठला नवरा आलाय चड्डी घालून. एक नाही, दोन नाही, तीन नाही बाबा, एवढं काय. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या संकू मात्रे या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण आलो आहे साहिल माली यांच्या घरी. तयारी आम्ही चालू केली आहे. नवरदेव माझ्यासोबत आहे. नवरी हरवली. भाई पण आला आज, प्रणय भाऊ आणि साहिल माली यांचे पप्पा इथे काम करतात आणि आपले अर्धे मेंबर आता येतात हळूहळू. तर तुम्हाला दाखवतो, कंटिन्यू बघत राहा, स्किप करू नका. ताबडतोब आम्ही मंडपाला लावलेला आहे. हे बघू शकता, मस्त की तयार झालेलं आहे. थोडी थोडी हे मदत जशी होते तशी करतोय आम्ही. आणि आता थोड्याच वेळात शूट चालू होईल. तर बघू शकता मस्तपैकी आम्ही सजवलं. ऑर्डर स्वीकारला जातील, मंडप, लायटिंग, फिटिंग सगळा भेटेल. जे पाहिजे त्या मला कॉल करा फक्त, लगेच येतो. आई काय बोलता? मटर पनीरची भाजी, वरणचं भाजी. हल्दीला मटर पनीरची भाजी. आणि कॅमेरामॅन डायरेक्ट येतात तार घेऊन. आहे का नाद? मोठा प्रोडक्शन आहे. आणि हेच ते नानाज रेस्टॉरंटचे मालक. या सेटअप पैसा मोठा सेटअप. कॅमेरा मॅगचा कॅमेरा मागचा मी सांगा कोण आहे डॉक्युमेंटरी शिकेल. बीचच्या जवळचे फोटो, काय समुद्राच्या जवळच्या फोटोचा मी ठीक आहे, जाऊ द्या. आज तो आपला ऋषिकेश ब्रो, पिस्तॉल ब्रो आणि सोनू ब्रो लय नाव आहेत भाईचे. काय नाही काही लग्नाची सगळी तयारी केली, सगळं झाला, पण हारच नाही आणलं. दरवेळेप्रमाणे साहिल विसरतो तसा हार विसरला. आता आम्ही चाललोय हार आणायला. बघूया तिला काय विषय. घेऊ हार. हे हार घेतलेत, 100 रुपये बोलले. बाईने थोडीशी केली तडजोड पण नाही. शेवटी 90च बोलतो शेवट. फुलं मागे काय करणार, घेतले मग आता काय. बाई केले कुछ भी. अमित दादूस आणि सोम ब्रो पण आलेला आहे आता फायनली. सोम बाबा सोम. अरे नक्की किती जण आहेत आणि ही कोण आहे नंतर सांगू आम्ही. ही कोण आहे ती नंतर आम्ही सांगू, आता नाही सांगणार. आणि तुमच्या घरात चिट्टी रोबोट कसं काय आला? तो कोपऱ्यात बसलाय. चिट्टी चिट्टी रोबोट, चिट्टी चिट्टी रोबोट. हे तो कुठे गेला जाईल? नाही परत घेते त्याला सांगू केला ड्रोन मध्ये सांग, ड्रोन मध्ये परत घेते. थांब, असंच राहा. परत कर. नाही घोरा व्हायचा काय. तुटला का? काहीच बोलतात ना, अंगात मस्ती असतात. ती होती माझ्या अंगात. नाचत होतो ड्रोन जवळ. ड्रोनने आईशी पप्पी दिली ना, लव बाईट. ड्रोनने टेक घेतला म्हणून आला. बघितलं असेल तुम्ही. तर ते माझ्या नाही जाणार बाबा, पप्पी दिली. एवढा घाबरलो ना मी. भाईचा ड्रोनचा पाती तुटली, पण भाई मला बोलतो असा भाऊ असला पाहिजे ना. मला बोलतो तुझी काही चुकी नाही, तुझी काहीच चुकी नाही, मीच बोलतो तोडलेलं बोलतो. आणि आता नवीन पाती लावले, तर बघू काय टेक राहिला असेल प्रोचा, तर घेऊ. चालू झालेले आहे शूट. तर कंटिन्यू बघत राहा, अशीच मजा येईल. चल चल. डेंजर डेंजर डेंजर. एवढ्या गर्लफ्रेंड नाही पाठवायच्या माणसाने. डायरेक्ट एकत्र झाल्यात गर्लफ्रेंडी. मारामाऱ्या नाही होत तुमच्या. आम्ही बघ ना ट्विनिंग पण करतो. ही लांब राहिले म्हणजे हिचं काहीतरी. या दोघी बघा ड्रेसिंग पण सेम मारून आल्यात. ट्विनिंग काय माहितीये का? बहिणी नाही, बहिणी असतं तर एका घरात तरी त्याला आणलं असतं आम्ही. गाईस मी काय बघते, साहिल माली ब्रो
आपण दोघी काय हा ती एक आहे पण ती आपल्या ग्रुप मध्ये नाही ती तुमच्यापासून लांब राहते तिला- Dressing पण हिची वेगळी आहे थोडीशी वेगळी आहे थोडीशी वेगळी तरी आम्ही एकत्र आहोत साईडला लग्न मोडायला सगळी गेम या नारला आहे काही नवऱ्याच्या पप्पांनी आणि भावांनी जुगाड केलेला आहे इकडे हॅलोजनला. बाबांचं नावच नाही घेत. आता आतमध्ये टेक आहे. नको लावू. शालवील घेऊन कुठे चाललंय हा? मनालीला चाललंय का लग्न करून? तुम्हाला आमंत्रण आहे आपल्याकडनं, या तुम्ही. कुठला आहे आता अंदाज? कोण दिया? दिया वाईन. तर गाईस तुम्ही या, कधी पण या. तुम्हाला मस्करी नाही, ब्लॉग तुम्ही बघताय. आपल्या साई व्हायची आज आलं रे, लग्न पण आजच आहे. लग्न पण आलं रे, ते सगळं आलं रे. ग्लास चा डायरेक्ट हेडशॉट द्यायचा. आता आईचा टेक आहे. आई बघा कशी रेडी झाली. या! या! काय वाटतं आई, कसं वाटतंय? आता हे लगीन करल आणि नंतर घरात राहील का नाही? आता आई सोबत बाबा किंग पण होता. पण मला फक्त एकदा सांग 2, 1 रोलिंग वॉक. लाज हेड कट नको म्हणजे बस. ठीक आहे चल. नाव बदलून चॅटिंग डिलीट करायचा सीन बघा कसे करतात दोघं. पहिल्यांदा नवरा बघत असेल हाफ पॅन्टीवर. कसा कसा विषय आहे? हल्दी वाईब्स. बोलतो भाई काहीतरी वेगळा करू. ओके का असं दाखवायचं हे नवीन ट्रेंड आणलाय बा याने. आता मी थोडासा आउटफिट चेंज केलाय. आपला रोल आहे का माहित नाही पण काय जरा हिरो बनून राहायचा. चुकून भेटला एक बारीकसा रोल तर. आणि आता यांचा टेक चालू आहे. 3 गर्लफ्रेंड सोबत भाई काय विषय आहे बघा. घरी कुठे गेलते? इकडं टेक चालू आहे आणि या बघा कसा लास्ट टाइम इकडून एक्सप्रेशन चेंज हो का डायरेक्ट? हे बरोबर आहे. मी काय अशात खेचून नेहमी त्या दोघे डेंजर गर्लफ्रेंड आहेत आणि ही साधी बोलली आहे बिचारी. ती कशी वाटली माहिती का? हा पाणी नाही का? अशी वाटली नाही. अरे हो पार्शिल हो पार्शिल हो. दुसरीशी लग्न करते, लग्न support आहे मला. दुसरी कुठं चौथी. चौथी, अरे ही बाई पलटली, मला support करते. अशी कशी ऍक्टिंग करावं का लग्न कर माझ्याशी. बायको आली आता. बायको सगळ्यांच्या उपट्या टाकणार आहे. आता खपलं तुम्ही. हे लय वाईट बोलवते तुला या तिघी मिळून. बोलता आम्ही नेऊ. काय बोलते लाईट बोलते. तुला वाईट बोलवते तिघी पण. किंवा ती एक या तिघी. भांडण होतं आमच्या. ही साधी आहे बिचारी तिच्या साईडने. या दोघी जरा माझी फ्रेंड आहे मी त्यांचं समजून हाय. काय ना बॉयफ्रेंडला सोडायचा मैत्रिणीची सेटिंग लावायची. काय करणार त्याला नको लव्ह ट्रँगल. तुम्हाला कसं जमलं असं? असं कसं जमलं? पहिले माहिती नव्हतं ना, आता समजलं. जाऊ द्या प्रेम असतं काय प्रेम. सांगू नका कोणाला नंतर सांगते बोलते. एक मिनिट आधी असं केलं नंतर असं आलं. असं साडी आहे ना 3 फलं आहे तिथं. चौथा फल तिकडे आहे. नाही किवी इकडे आहे. जांभूळ हे कुठला ऑरेंज आंबा. आंबा आहे बघ स्वतःच बोलल्या ना. बरं झालं. मानसी शेड बघ. एंडी काढून टाक पिक्साठी. लाईट गेले थोडा. आता काय एंडी बोलतो नाही का त्याला जाऊ दे चैन घे आणि चल. या रे तुम्ही.
जो बॅकग्राऊंड हे कट नाही हे करणार ना, ह्यो बॅकग्राऊंड यो कुठला नवरा आलाय चड्डी घालून? ओके दे ब्रो फोन काय काय आला चड्डी का ऐक नाही या तर घालू का या नवरी कशी वाटते? लग्न झालं मस्त का? आणि नवरा? दोघांमधून टॉप कोण आहे? नवरी? तुम्हाला पण नवरी आवडली का? वा तुम्हाला कोण आवडला? टॉप कोण आहे? नवरा का नवरी? हा नवरी? नवरी नाही आवडली? अरे थंबनेल पिक मारून घेऊ ना ब्रो. 4 नवऱ्या आहेत 4. ए लाईट चालली म्हणून बोलतो. कुठली पसंत आली तुम्हाला? कुठलीच नाही? अरे देवा बाबू एक राऊंड दे ना, दे ना. असं करशील? दे ना. आजकाल काय होईल सांगता नाही. 3 लवरींसोबत एक नवरी आणि एक्सेप्ट कसं करतात भाई? जागा घेतो थंबनेल मध्ये. कसं आहे का साहिल जाणार आहे बाथरूम मध्ये, म्हणजे नॉर्मली आहे. आणि आम्ही अवखाल पोरा आहोत ना, आम्ही त्याला टॉयलेटला जाऊन नाही देणार. डायरेक्ट गेला का लगेच असं कोण आहे का? कमेंट करा. वाटलं. तुम्हाला गो बोलून डायरेक्ट आतमध्ये जा. डायरेक्ट वाढत राहा. जेवलो गाईस, पक्का जेवलो. दंबा चिकन खाला आणि नाचलो पण. आता शेवटचे टेक राहिलेत. आणि त्या नवऱ्याचा जीव बघा सगळं स्वतः घेऊन आला, म्हणजे गाण्यासाठी. बाकी काय नाही. सावधान मामा बोला. मामा आत्मा बोलली का नाही? बोलली. बालतो ना बालतो. काढायला लागेल का? काढ ठीक आहे चालेल. जास्त काहीच नाही नंदूच पण पिवला दिसतोय तो. बाला सुखी ठेव हीच आमची इच्छा. दादा तुला हार्दिक शुभेच्छा. वहिनी आई बाईच्छा. फायनली साहिल माले यांच्या आई रेडी होऊन आलेल्या आहेत आणि बघू शकता. आणि इकडे आई पण खुश आहे आणि बाबा द किंग योच तो पोरगा ज्याने हे गाणी लिहिलेलं आहे. आणि सोम जितेकर यांचं नाव आहे, जो माझा छोटा भाऊ आहे आणि माझ्या मामाचा मुलगा सुद्धा आहे. तर भाईला सपोर्ट करा. आणि आता एंट्री झालेली आहे स्वप्नील लहाने, स्वॅपी भाऊ यांची. भाऊ तुम्ही पण रडता का? ही चैन बघताय तुम्ही 2 किती लाखाची भावा. ते आता नवऱ्याला गिफ्ट देणार आहे. 13.5 ते आता नवऱ्याला गिफ्ट भेटणार आहे. नवरा खुश, नवरी पण खुश. आता बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी टेक कसा असेल. नाचायला का नाही आल्या? मला गिफ्ट भेटले साहिल माले यांच्याकडून आणि मी चालू. किती लाखाची आहे? ही ना याला प्राइज नाही लावू शकत कारण साहिल माले यांनी मला गिफ्ट दिलं. इथंच लावून ठेव. तू नको पाठी करायची. हे ना असं पाहिजे. बाला सुखी ठेव हीच आमची इच्छा. लग्न झाला नसता तर घालायला लागला असता स्वतःच्या फोटोला हार. नशीब माझं लग्न झाला म्हणून आता घालतोय बायकोच्या गळ्यात हार. एवढी मेकअप केली बिचारीनी, एवढी मेकअप भारी केली, छान दिसत होती, पण रडण्याचा सीन होता. अरे देवा, खूप वाईट झालं नवरीसोबत. एक नाही, 2 नाही, 3 नाही बाबा. काय जमले लगीन जमले. 1 2 3 गो.
आलेला आहे फायनली आपला गाणं कम्प्लीट. बाईनी नाच केला पण वाया नाही गेला. वन नाईट ठेवल्या आणि एक बायको गेली, बायकोला लढवली. पण कसं वाटलं गाणं नक्की सांगा कमेंट मध्ये. तुम्ही बघितलं असेल नाही मजा आली काही. बाई काय आपलं तिघी होतो त्यांचं काय मग. मी पहिल्यांदा बघलाय. आयटम घेऊन जातात बायकोला रडत बसले. मी सगळ्यांचा विचार करतो एकीचाच नाही करत. हा. सगळ्यांचा विचार करतो मी. पण भाई गाणं नाद करते काय. यावंच लागतंय साहिलच्या लग्नात. बाई काय हा प्रकार पागल झालंय का. कसं वाटलं तुम्हाला आज पहिला एवढं shoot? समजलं ह्याचं दिल हृदय जाम मोठा आहे. सगळ्यात दिल- बसतात एकदम. Yes. बाई असंच काय हा प्रकार. तुमचा पण हृदय मोठा ठेवा आणि आपल्या ब्लॉगला खूप सारं प्रेम द्या आमचं कसं व्हायचं? आणि लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. गाणी कसं वाटलं ते पण कमेंट मध्ये. तर भेटूया.